गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू एक्स्ट्रीम GD. तर मित्रांनो, आज आहे तो म्हणजे बुधवार. आता पुण्यात आपण आलो आहोत. येऊनही बरेच दिवस झाले आहेत आता आपल्याला. तर आता मी घाईघाईत चाललो होतो म्हणजे ऑफिसला. खूप उशीर झाला आहे कारण रात्रीपासून तब्येत जरा बरी नाही आहे, त्याच्यामुळे उठायला तर उशीर झाला. प्लस एवढी घाई झाली की काय सांगू, काय घाई झाली. गोळी घेऊन झोपावं लागलं रात्री उठून, त्याच्यामुळे सगळीच घाई झाली आहे आणि त्याच्यामुळे काही जमलंच नाही करायला. आणि फटाफट आता मी धावत आलो तो म्हणजे ऑफिसला. भरपूर उशीर झाला आहे आज, तर काय खरं नाही आहे. सिंहगड रोडचा इथे शॉर्टकट असल्यामुळे आपण बरोबर राजाराम पूलच्या इथे येऊन पोचतो. मधला रोड आहे, इथे ट्रॅफिक बऱ्यापैकी कमी असतं. जास्त रोड तसा माहीत नाही आहे लोकांना, त्याच्यामुळे पटापट आपण तुम्ही बघू शकता फास्ट जाऊ शकतो. लवकरात लवकर जाता येतं आपल्याला इथून. पण राजाराम पूलकडे किती ट्रॅफिक मिळेल हे मला अजूनही माहीत नाही आहे. राजाराम पूलकडे कदाचित ट्रॅफिक मिळेल आपल्याला. तर तोच एक हिस्सा असतो जो पार करणं फार कठीण आहे आणि तिथूनच आपल्याला जावं लागतं आणि कुठलाही पर्यायी रोड नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला पोचावं तर लागतं त्याच्यातून. तर चला आता पटापट ऑफिसला पोचूया. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता किती ट्रॅफिकमधून जावं लागतं ऑफिसपर्यंत. आधीच उशीर झाला होता, पण कशी तरी धावपळ करत आणि ट्रॅफिकपासून वाचत मी पोचलो ऑफिसला. आणि ऑफिसला पोचल्यानंतर लगेच बॅग ठेवून पळावं लागलं, ते म्हणजे साईटवरती. कारण भरपूर माणसं तिथे वाट बघत होती आणि मीटिंग्स होत्या, त्यामुळे पटापट बॅग ऑफिसला ठेवून लगेच मी दुसरी गाडी घेऊन निघालो, तो म्हणजे साईटवरती चांदणी चौकच्या इथे. तर चला, आता आपण मधले शॉर्टकट्स आपले होते ते सगळे राहिले, कारण आवाजच जरा म्हटलं चेक करूया. कारण पहिल्यांदाच नवीन माईक आहे, त्याच्यामुळे जरा मी आवाज चेक करत होतो. पण काही सेटिंग्स केलेले, पण आवाज तर आला नाही. आता पुन्हा सेटिंग चेंज केले, त्यामुळे मधली आपण जे काही शूट्स केलेलं आणि बोललो ते सगळं केलं. पण ठीक आहे, हे मध्ये छोटं मोठं होतच असतं. तर मधला आपला आवाज थोडा गेला, कोई बात नहीं. अभी हम शॉर्टकट से आता आपण सुरू केली आहे पुन्हा आपली जर्नी आणि आता आपण चाललो साईट्सकडे. आता मी आहे सध्या कर्वे पुतळ्याच्या इथे आणि तिथून आपण चाललो. अजून आपल्याला चांदणी चौकच्या इथे पोचायचं आहे. हो, आणि साधारणतः एक 5 ते 6 किलोमीटर जायचं आहे. अजून 5 किलोमीटर नाही, आपण 4 किलोमीटर धरू. 4 किलोमीटर आपल्याला अजून जायचं आहे आणि तिथून साईटवर मग आपण पोचू. 1 वाजला आहे आता. ह्याच्यानंतर आपल्याला 1 वाजल्यानंतर आता साईट्स विजिट होणार, त्याच्यानंतर आपण जाणार, त्याच्यानंतर मग सगळं जेवण खावण होणार. बराच उशीर होईल वाटतं. आता आमच्या साईटची कामंही झालेली आहेत आणि साईटची मीटिंग झाली आहे, सगळेजण जेवायला गेले आहेत. साईट सुरू असताना जास्त शूट करू शकलो नाही मी, कारण बरेच डिसिजन्स काही मला द्यायचे होते साईटवरचे, तर त्याच्यामुळे. पण आता मी मागच्या वेळी तुम्हाला जी साईट दाखवली होती, जी IT पार्कची आहे, ती आता कितपर्यंत झालं आहे तेही मी तुम्हाला दाखवतो. कितपर्यंत आता काम पुढे गेलेलं आहे आपलं. तर जवळजवळ मागच्या वेळी आपण साईटवरती आलेलो, तर बऱ्यापैकी आता साईटला शेप आलेला आहे, बऱ्यापैकी पार्टिशन्स आलेले आहेत. तुम्ही बघू शकता, अशी फास्टेस्ट कामं सगळी आपल्याला करावी लागतात. खूप दिवस कमी आहेत आणि आता आपण सगळी साईट बऱ्यापैकी आता उभी करून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे आता साईटवरती मागच्या वेळी आपण बघितलेलं की इथे पार्टिशन होते. जस्ट तुम्ही बघत असाल माझ्या डेली ब्लॉग पहिला होता, त्याच्यामध्ये की सगळं साईटवरती मटेरियल येऊन पडलेलं आणि फर्स्ट मीटिंग होती. आणि त्याच्यानंतर आपण हे जवळजवळ 1 आठवड्यामध्येच आपण हे एवढं काम जवळ आणून ठेवलं आहे. तर अशा प्रकारे फास्टेस्ट कामं आपली होत असतात RV इंटिरियर्समध्ये. आणि ह्याच्यामध्ये ACचं, इलेक्ट्रिकल्स, ही सगळी आता आपली कामं सुरू आहे. तर हार्डली 1-2 आठवड्यामध्ये आपली ही साईट पूर्ण होईल. लवकरात लवकर साईट द्यायची आणि बरीच धावपळ सुरू आहे या साईटची सुद्धा आमची. तर मित्रांनो, आता मी पोचलो तो म्हणजे ऑफिसला.
जो दुपारी 2 वाजता जो कॅमेरा बंद केला त्याच्यानंतर मीटिंग्स करून आता जस्ट पोचलो आहे मी ऑफिसला. आणि येताना काहीतरी थोडंसं खाऊन आलो आणि खूप दमलो आहे, कारण असंच एक्झॉस्ट होतो दिवसभर धावपळ करून. आणि ऑफिसला आता जस्ट पोचलो आणि जस्ट बसलो आहे. तर थोडा थकलेला चेहरा माझा वाटत असेल तुम्हाला, पण काय करू, इज अ पार्ट ऑफ ऑफिस शेड्यूल. तर आता जस्ट जरा बसतो, त्याच्यानंतर ड्रॉइंगची काही कामं करायची आहेत आणि संध्याकाळी काहीतरी प्लॅन करतो आहे. डोक्यात काही गोष्टी आहेत, तर बघू काय करता येईल ते. तर भेटू आता. जरा थोडा रिलॅक्स होतो, पाणी पितो आणि त्याच्यानंतर तुम्हाला थोड्या वेळाने भेटतो. 2000 years later. तर मित्रांनो आता मूड झाला आहे तो म्हणजे माझा बेनेली चालवायचा. तर बेनेली आता ऑन केली आहे, तर तुम्हाला थ्रॉटल ऐकवतो पटकन दिशी. तर आता आपली बेनेली स्टार्ट झाली आहे आणि आता जरा मूड आहे तो म्हणजे माझा जरा गाडीत पेट्रोल तुम्ही बघू शकता, पेट्रोल फार ब्लिंक होत आहे. आणि जरा म्हटलं जरा गाडीत पेट्रोलही भरून येऊया आणि थोडीशी गाडीची चक्करही होईल. बरेच दिवस झाले आहेत गाडी चालवली नाही आहे आणि वेळ अजिबात मिळत नाही आहे गाडी चालवण्यासाठी. पण आता वेनेली जरा काढतो आणि जरा थोडीशी लॉंग अशी फेरी मारतो, प्लस गाडीत पेट्रोलही भरतो आणि जरा थोडीशी नाईट राईडही जरा करून येतो. पुण्यातलं आजूबाजूचं वातावरण फक्त दाखवतो तुम्हाला. फक्त एकच भीती असते, ट्रॅफिक मिळतं नाही. ट्रॅफिक मिळालं तर मी मेलो पूर्ण, पण बहुतेक ट्रॅफिक मिळतं नाही. आता वाजले ते म्हणजे आय थिंक 8:30 वाजून गेले आहेत, तर ट्रॅफिक थोडं कमी मिळेल अशी अपेक्षा आहे. तर आता पटापट बेनेली काढू आणि जरा पेट्रोल भरून येऊया. तर त्या DP रोडने आता मी जाणार आहे, ते म्हणजे म्हात्रे पुलाच्या इथून अलका चौकात पोचून तिथून जरा मी नवी पेठेच्या इथे पेट्रोल भरून येतो आहे. थोडासा लांबचा पल्ला आहे, एवढी गरज नाही, आजूबाजूला पेट्रोल पंप आहे, पण म्हटलं तेवढी गाडीची चालवणी होईल आणि थोडीशी जी क्रेविंग होत होती मला बाईक चालवण्याची ती पूर्ण होईल आणि दोन्ही गोष्टी जरा मला साध्य करता येतील ह्याच्यातून, असं तर डोक्यात आहे माझ्या. आता मला माहीत नाही नाईटला किती माझा आवाज ऐकायला गोप्रोचा किती विजिबिलिटी राहते, कारण गोप्रो हा नेहमीच जो नाईट विजनच्या वेळी त्याचं ताकदी संपून जाते. जेवढा तो सकाळच्या वेळी जेवढा ॲक्टिवेट असतो तेवढाच नाईटला गोप्रो हा जातो. पण खूप दिवसाने आपल्या रेड ब्युटीला चालवताना फार मजा येते आहे. तर मित्रांनो आता झालं आहे ते म्हणजे आपलं पेट्रोल भरून गाडीत. तर आता पेट्रोल भरून आता आपण पुन्हा निघालो आहोत. पेट्रोल भरून आता आपण पुन्हा आपल्याला आता गाडी जागेवर लावायची आहे. हो हो. हे कलावते यांचं मंदिर आहे. आम्ही मालवणला असताना खूपदा जायचो. खूप भावना, खूप भक्तीने आम्ही आराधना करायचो. इथे मी बरेच वर्ष तबल्यांची आणि सेवा केली होती कलावते यांच्या मंदिरामध्ये आणि खूप छान पॉझिटिव्ह व्हायचं. आता कामांमुळे नाही तेवढं जमत. कधी वाईट वाटतं की किती पूर्वीचे दिवसही किती छान होते. त्यावेळी आपल्याला वाटायचं काम नाही, आज काम आहे, तर आपल्याला जो आपला वेळ हवा आहे तो नाही देता येत आहे आपल्या ह्याच्यासाठी. तर मित्रांनो आता आपली झाली ती म्हणजे बेनेली राईड. आता जस्ट बेनेली लावली आहे आणि त्याच्यानंतर आता मी चाललो आहे ते म्हणजे रूमवरती आणि आता जरा जाऊन काहीतरी खाण्यापिण्याचं करायला लागेल. आता म्हणजे जेवणाचं काहीतरी सोय करावी लागेल. तर आता पटापट जाऊया रूमवरती आणि काहीतरी जेवण काहीतरी तयार करूया आणि भेटू उद्या पुन्हा. आणि अजून हाही आपला डेली ब्लॉगचा भाग चालू आहे अजून. तर चला आता लवकर पटापट जाऊ. खूप दमलो आहे दिवसभर काम करून. The next day. मित्रांनो आता मी चाललो आहे तो म्हणजे जिमला. माझ्या ऑफिसपासून काही डिस्टन्सवरती जिम आहे, त्याच्यामुळे मला पटकन दिवशी जाता येतं. आणि हे झाल्यानंतर मी लगेच फ्रेश होऊन तिथेच आवरून जिममध्ये आणि लगेच ऑफिसही जॉईन करतो.
प्लस जो खाण्यापिण्याचे डबे असतात ते मी आणलेलेच असतात, त्यामुळे वॉकिंग डिस्टन्स असला नाही हे जरा मला शेड्यूल चांगलं पडतं सकाळचं. तर आता मी चाललो आहे ते म्हणजे जिमला. आपली जिम सध्या सॅटर्डे आहे, थोडी गर्दी कमी आहे, पण बऱ्यापैकी जिममध्ये आज गर्दी आहे आपल्या. 2000 years later. तर वर्कआउट सेशन आता डन झालं आहे. मस्तपैकी आंघोळ करून आणि स्टीम बाथ घेऊन आता मी निघालो आहे. तो म्हणजे ऑफिसकडे चालत आता ऑफिसमध्ये जरा तयारी करू आणि लगेच जे ऑफिसचं शेड्यूल आहे त्याला आता जॉईन करीन. तर मित्रांनो आता सकाळी जो मी व्हिडिओ सुरू केला आणि त्याच्यानंतर आता मी पुन्हा आता निघालो आहे तो म्हणजे साईटवरती. आता मी ते सरांच्या गाडीचे म्हणजे राहुल सरांच्या आर्किटेक्ट राहुल वैशंपायांचे आमचे सर आहेत त्यांच्या गाडीचे जे सिनेमॅटिक शॉट मर्सिडीज ML250चे दाखवले ते तुम्हाला कसे वाटले मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच सांगा. आता पुढे चालली आहे ती म्हणजे ML250 सर चालले आहेत पुढे आणि आता आम्ही सर त्यांच्या गाडीचं काही काम आहे ते करणार आहेत. तोपर्यंत तिथे गाडी पार्क करून मग आम्ही पुढे जाणार आहोत ते म्हणजे कॅम्पमध्ये आणि तिथे काही कामं आहेत ती करून घेणार आहोत. म्हणजे 2 साईट विजिट आहेत आणि हे सगळी कामं करत आम्ही सरांच्या गाडीचंही काम होईल आणि मेन म्हणजे गाडी पार्किंगला कॅम्पमध्ये आणि जागा फार कमी मिळते त्यामुळे एका ठिकाणी आम्ही सरांची गाडी ही पार्क करू आणि त्याच्यानंतर मग आम्ही पुढे जाऊ आमच्या इतर कामांसाठी म्हणजे साईट विजिट्स आहेत त्याच्यासाठी. त्यामुळे मी चाललो आहे ती म्हणजे आपल्या स्कूटीवरती आणि पुढे सर चालले आहेत दुसऱ्या गाडीने म्हणजे त्यांची ML250 आहेत मर्सिडीज ML250 त्याने चालले आहेत आणि मी त्यांना फॉलो करतो आहे. तर अशा प्रकारे आमची जी गाड्यांची जुगलबंदी आहे म्हणजे आपण स्कूटीमध्ये आणि पुढे आहे गाडी मर्सिडीज. आम्हाला हाय वाडा नाही तर आहेत आमचे राहुल सर गाडीमध्ये आहेत आणि आपण चाललो होते म्हणजे स्कूटीमध्ये. सिग्नलला एका ठिकाणी आपण थांबलो आणि सर आता जे काय गाडीचं काम करतील आणि त्याच्यानंतर मग आम्ही पुढे जाऊ. तर चला सर्दी कोणी आता सिग्नल सुटेलच थोड्या वेळात आणि मग आपण पुढे जाऊ. नवीन नळस्टॉपच्या इथून उड्डाणपूल झाला आहे त्यामुळे बरीच ट्रॅफिकची समस्या होते ते कमी झाले आहेत. फटाफट जाता येतं आपल्याला टेक्कन एरियामध्ये जाताना आणि मेट्रो इथून तुम्ही नळस्टॉपने तुम्ही सरळ जाता इथून तुम्हाला रामवाडी आणि इथून सगळीकडे जायला मेट्रो मिळते. त्यामुळे अधिक सुखकर झाला आहे आता प्रवास मेट्रोमुळे. त्यामुळे ही खूप चांगली गोष्ट आहे. आम्ही जाताना ज्यावेळी कोरेगाव पार्क आणि इथे साईट्सवर जातो त्यावेळी शक्यतो मेट्रोचा वापर करतो आणि जास्तीत जास्त लोकांनी मेट्रोचा वापर केल्यास बरं होईल कारण त्याच्यामुळे एकतर असं होतं की ट्रॅफिकच्या समस्या बरेच कमी होतात आणि चांगल्यापैकी आराम के साथ प्रवास होऊन जातो मेट्रोमुळे. त्यामुळे शक्यतो तुम्ही मेट्रोने जर गेले तर बरं राहतील. आता ही समोरून तुम्ही लाईन बघू शकता ही पूर्ण मेट्रोची आहे. लवकरच आपण पोचू तिथे. सरांना थोडंसं गाडीचं त्यांचं काम करायचं आहे तर तिथे आता आपण पोचू. तर इथे आलो होतो आपण ते म्हणजे भंडारी कार्स अँड स्टाईल्स येथे आलो होतो आपण. तर इथे आता मला गाडी पार्क करायचं कुठेतरी शोधावं लागेल. इथे कार मॉडिफिकेशनचं चांगलं सामान आणि मिळतं. वाव इसूजू बघा मॉडिफाय केली आहे ती
किती सुंदर आहे गाडी समोर तुम्ही बघू शकता. तर मी लवकरच आता इथे जरा पार्किंगसाठी जागा शोधतो. भंडारी इथे पोहोचल्यानंतर सरांच्या गाडीमध्ये जे बॅक कॅमेऱ्याबाबत प्रॉब्लेम होते त्याबाबत काही सोल्युशन काढण्यात आलं आणि त्याचं काम सुरू असताना तुम्ही पुढ्यात पाहू शकता. तर आता आमचं काम झाल्यानंतर आता मी चाललो आहे ते म्हणजे साईटवरती आणि लगेच आता जरा साईटवरती काय. तर मित्रांनो, आता आमच्या गाडीचं काम झाल्यानंतर आता बाजूलाच आमची साईट होती. तर तिथे आता मी साईटवर आलो आहे. तिथे आमची साईटची मीटिंग सुरू होती आणि तुम्ही बघू शकता जिथे आमची ही साईट आहे तिथला आजूबाजूचा तुम्ही भाग हा बघू शकता. तर आता लवकरात लवकर ही मीटिंग आम्हाला संपून पुढे कॅम्पमध्ये जायचं होतं. त्यामुळे लवकरात लवकर ही आम्ही आता मीटिंग संपवणार आहोत आणि लगेच निघणार आहोत ते म्हणजे कॅम्पमध्ये. आणि क्लायंटने त्यांच्याकडे जे पेट पक्षी होते ते आम्हाला त्यांनी दाखवले. किती सुंदर पक्षी आहेत तुम्ही बघू शकता आणि त्यांचा आवाजही सुंदर तुम्ही ऐकू शकता. तिथे भांडत पुण्यामधला जो सगळ्यात बिझिएस्ट एरिया आहे कॅम्प, तिथे आपल्याला जायचं आहे. तर आता बघू किती ट्रॅफिक लागतं आपल्याला जाईपर्यंत. आणि अशा प्रकारे आम्ही ट्रॅफिकशी भांडत पोहोचलो ते म्हणजे कॅम्पला. आणि इथे आल्यानंतर एकच प्रॉब्लेम असते ती म्हणजे पार्किंगची मोठी समस्या असते. इथे शनिवारची गर्दी कशी येते. मी आमच्या सेकंड साईटवरती आणि इथला मी तुम्हाला पूर्ण मॉल दाखवतो. सर आपको ग्रेमन टी चलेगा क्योंकि नॉर्मल टी हो गई. तर मित्रांनो आता वाजल्यात संध्याकाळचे म्हणजे संध्याकाळी नाही तुम्ही रात्रीचे 9:30 वाजलेत आणि आता जस्ट मी ऑफिसला पोहोचलो आहे. सगळी कामं करून साईट व्हिजिट मी तुम्हाला दाखवल्या. 2-3 साईट व्हिजिट झाल्या प्लस काही कामंही झाली. तर ह्याच्यामध्ये बरीच धावपळ झाली आहे. तर तसेच आज सकाळपासून जे शेड्यूल असतं जिमचं शेड्यूल तेही मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवलं. तर आणि प्लस आपले 2 दिवस हा ब्लॉग साधारण चालला. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्हाला हा जर ब्लॉग आवडला असेल तर एक्स्ट्रीम GT चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटू नवीन ब्लॉगमध्ये नवीन एनर्जी बरोबर. आणि उद्या आपली संडे राईड आहे. तर संडे राईडचाही ब्लॉग लवकरच येईल. तर त्या ब्लॉगसाठी तुम्ही तयार राहा. तर भेटू नवीन ब्लॉगमध्ये नवीन एनर्जी बरोबर. साइन ऑफ एक्स्ट्रीम GT. बाय बाय.